शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। समायोजन प्रक्रिया यशस्वीरित्या राबवल्याने शिक्षक महासंघाने शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा केला सत्कार। शिक्षकांना तात्काळ हजर करून घ्या, अन्यथा शासन निर्णयाप्रमाणे पुढील कारवाई करणार, शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा इशारा। सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित बिगर अल्पसंख्याक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया शनिवारी दुपारी 12 वाजता नेहरू वसतिगृह पार्क चौक सोलापूर येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी समुपदेशन पद्धतीने यशस्वीरित्या राबवून शिक्षकांना दिलासा दिल्याने शिक्षक महासंघाकडून जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। सन 2022-23च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन पद्धतीने समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अतिशय नियोजनबद्ध तयारी करण्यात आली होती। सर्वप्रथम जिल्ह्यातील रिक्त पद असलेल्या सर्व शाळा मुख्याध्यापकांचे म्हणणे व्यवस्थितरित्या ऐकून घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिले। तदनंतर अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदांची पूर्ण माहिती देऊन अनुशेषप्रमाणे स्क्रीनवर रिक्त जागा दाखवून पसंतीची शाळा निवडण्यास सांगितले। यावेळी महिला शिक्षकांना मदतीसाठी महिला अधिकारी तर पुरुष शिक्षकांना स्वतंत्र अधिकारी सहकार्य करण्यासाठी नेमून कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती। जिल्ह्यातील 44 अतिरिक्त शिक्षकांच्या अंतिम यादीत शेवटच्या टप्प्यापर्यंत उपस्थित मुख्याध्यापकांच्या रीतसर सूचनेनुसार दुरुस्ती करत 36च्या 36 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया सर्व अधिकारी, पर्यवेक्षक, लिपिक यांच्या सहकार्याने दिवसभर म्हणजे सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत यशस्वीरित्या राबवले। काही शिक्षकांना मनासारखे शाळा मिळाले तर काहींना नाईलाजाने मिळेल ते शाळा घेऊन समाधान मानावे लागले। शिक्षण विभागाने सदर प्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या राबवल्यामुळे शिक्षक महासंघाचे कर्तव्य म्हणून शिक्षण विभागाचे प्रमुख शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, उपशिक्षणाधिकारी रुपाली भौसार तसेच सर्व विस्ताराधिकाऱ्यांसह सर्व लिपिकांचे शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी आभार मानून शिक्षणाधिकारी कादर शेख यांना बुके देऊन सत्कार करून खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना असेच सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी सुरेश पाटील, अशोक हुळीकट्टी, विश्वजित माणिशेट्टी, रमेश बेडगे आदी शिक्षक महासंघाचे पदाधिकाऱ्यांसह अन्य शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच अतिरिक्त शिक्षकही उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।